हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रोशनीज किचन. तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची स्पेशल आणि एकदम टेस्टी पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी. तर चला मग लगेचच सुरुवात करूया. तर इथे मी एक बटाटा घेतला आहे, कच्चा बटाटा घेतला आहे. इथे मी तो स्वच्छ धुवून त्याचे मी असं बारीक चिरून घेणार आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही इथे एक बटाटा बॉईल करून मग तो चिरून पण घेऊ शकता. पण तुम्ही एकदा अशा पद्धतीने पण साबुदाणा खिचडी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि ही खिचडी बनवायला अगदी झटपट बनते, काही वेळ नाही लागत, त्यामुळे नक्की करून बघा. तर इथे माझा एक बटाटा असा चिरून झाला आहे. हा आपल्याला जास्त बारीक नाही आणि जास्त जाड पण नाही चिरायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसे असे बारीक काप करून घ्यायचे. तर इथे मी आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचं कूट दळून घेतला आहे. त्यानंतर इथे थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतले आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या. मी भाजलेल्या शेंगदाण्यांची वरचे साल काढलेले नाही आहे. तुम्हाला काढायचे असेल तर तुम्ही ते काढू शकता. तर हे मी चांगलं मिक्सरमध्ये दळून घेणार आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने मी ते दळून घेतलं आहे आणि गॅसवर मी लगेच कढई ठेवली आहे गरम करायला. त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलं. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर जो आपण बटाटा चिरला होता तो आपण त्या तेलात लगेचच टाकायचा आहे आणि हा तेलामध्ये व्यवस्थित 1 ते 2 मिनटं व्यवस्थित हा आपण फ्राय करून घ्यायचा आहे. सुरुवातीला नुसता बटाटा टाकून हा व्यवस्थित फ्राय करायचा आहे. त्याने काय होतं की बटाटा आहे ना तेलात टाकल्यामुळे तो लवकर शिजतो पण आणि त्याची टेस्ट पण फार छान लागते. तर असं आपल्याला ना मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आणि तो खाली कढईला चिटकायला नको. त्यामुळे तुम्ही जर माझ्या चॅनलला फर्स्ट टाईम आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला पण नक्की लाईक करा आणि शेअर पण करत जा. तर हा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे बटाटा आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ त्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून पुन्हा 1 ते 2 मिनटं आपल्याला हा छान फ्राय होऊ द्यायचा आहे. आता मीठ टाकल्यामुळे काय होईल का बटाटा जो आहे आपला तो लवकर शिजेल. तर तुम्ही असं बघू शकता. आणि त्याच्यानंतर मी लगेच आपण जे हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे दळले होते ते मी लगेच याच्यात टाकून घेणार आहे आणि ते पण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आपल्याला ना खिचडी करायची म्हटली ना ते आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं, नाही तर काय होतं की कढईला हे खाली चिटकून जातं त्यामुळे. आणि जर तुम्हाला म्हणजे कितपत तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही याच्यात हिरव्या मिरची अजून ॲड करू शकता. आणि मला आहे ना इंस्टाग्रामला पण तुम्ही फॉलो करा. माझ्या इंस्टाग्रामची अकाउंटची लिंक आहे ना मी माझ्या यूट्यूबच्या बायोमध्ये पण दिलेली आहे. तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून मला इंस्टाग्रामला पण फॉलो करू शकता. तर इथे मी हिरवी मिरची शेंगदाण्याचं जे पेस्ट केलं होतं जे दळले होते ते मी याच्यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि इथे मी साबुदाणा रात्री भिजत टाकलेला नव्हता. ॲक्च्युली मी सकाळी 7-7:30 वाजता मी हा साबुदाणा भिजत टाकला आहे आणि आता लगेच 11 वाजता हा साबुदाणा मी इथे करायला घेते. आणि तर तुम्ही बघू शकता इथे साबुदाणा एकदमच छान मऊ झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा आपला साबुदाणा किती छान मऊ झाला आहे. कारण काही जण काय होतं की रात्रभर भिजत टाकतात तरी तो साबुदाणा व्यवस्थित भिजत नाही किंवा तो आहे ना असं जेव्हा आपण बनवायला घेतो तर तो एकदम असा चिकट बनतो, असा मोकळा बनत नाही. तर ना ते करताना काय करायचं, साबुदाणा आहे ना भिजत टाकताना आहे ना पाणी अगदी म्हणजे त्याचं मेजरमेंट आहे ना एकदम प्रॉपर ठेवायचं. साबुदाणा जेवढा राहील ना त्याच्या अगदी थोडंसं वर अगदी नॉर्मलचं वर पाणी दिसलं पाहिजे, जास्त नाही. जास्त पाणी जर तुम्ही टाकाल तर साबुदाणा तुमचा एकदम चिकट होईल, असं मोकळा होणार नाही. तुम्ही बघू शकता फक्त 2.5 ते 3 तास हा साबुदाणा भिजला आहे तरी एकदम छान झाला आहे. तर हे साबुदाणा टाकल्यानंतर थोडंसं मी मिक्स केलं. त्याच्यानंतर वरतून मी 4 ते 5 चम्मच शेंगदाण्याचा कूट टाकला आणि आता पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. ते साबुदाण्याची खिचडी करताना फक्त 2 ते 3 टिप्स आहेत, त्यांनी लक्षात ठेवायचे. पहिली टिप म्हणजे साबुदाणा जो तुम्ही भिजवताना तो व्यवस्थित भिजला गेला पाहिजे. त्याच्यानंतर बटाटे शिजवतानाच त्याच्यात मीठ टाका. त्याने काय होतं की बटाटे पण लवकर शिजतात आणि बटाट्यांना पण मिठाची चव लागते, त्यामुळे खिचडी एकदमच चविष्ट लागते. आणि इथे ही ॲक्च्युली उपवासाची खिचडी मी करते आहे. ॲक्च्युली आज सोमवार पण आहे आणि आज प्रदोष पण आहे. बऱ्याच लोकांचा आज उपवास असतो, त्यामुळे ही साबुदाणे खिचडी मी केली. उपवासासाठी केली मी स्पेशली, कारण बऱ्याच जणांना आवडते म्हणून ते सहज असं नाश्त्यासाठी म्हणून पण करतात. तर आज मी जी केली मी ती उपवासासाठी केली. तर बरेच लोक आहे ना ह्यामध्ये जिरं पण टाकतात आणि कोथिंबीर पण टाकतात. तर जर तुम्ही टाकत असाल तर तुम्ही टाकू शकता, पण आमच्याकडे आम्ही जिरे कोथिंबीर हे वापरत नाही उपवासाच्या खिचडीला. त्यामुळे जर उपवास नसेल तर मग मी टाकते जिरं कोथिंबीर, त्याने पण चव छान येते. पण आज उपवास होता आणि आमच्याकडे जिरं पण नाही टाकत आणि कोथिंबीर पण नाही. सो काही लोकांमध्ये टाकतात, तर तुमच्या आवडीनुसार.
तर इथे मी एक जस्ट 2 मिनटं वरून झाकण ठेवलं होतं आणि मध्ये मध्ये चाळत राहिले, तर आपली खिचडी एकदम छान शिजली आहे. बघू शकता तुम्ही, मस्त गरमागरम लगेच सर्व केली मी आणि खायला एकदम चविष्ट झाली होती. आता मी इथे लिंबू घेतलं, मस्त वरतून लिंबू पिळा आणि लगेचच खायला चालू करा. मस्त गरमागरम झाली खिचडी. तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.